नमस्कार, मी मिलिंद माने. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल चर्चा सत्र या कार्यक्रमात मी करतो. सध्या सोशल मीडियावरती काही प्रश्न ज्या प्रकारे उपस्थित केलेले जात आहेत त्या प्रश्नावर बोलण्यासाठी मी आज इथे आपल्या समोर आलोय. कारण नुकतंच पॉलिटिकली म्हणजे राजकीय हेतूने म्हणा किंवा कुठल्या हेतूने काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आपण बघतोय की आपले महाराष्ट्रातले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जो निर्णय घेतला की रिक्षा चालक जे आहेत त्यांना मराठी आली पाहिजे, साहजिक आहे. त्याच्यावरून जो काही गोंधळ किंवा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रकार चालू आहे त्याच्यावरती बोलण्यासाठी मला वाटलं की आपण बोललं पाहिजे. आम्ही मराठीत आम्हाला जमत नाही, आम्हाला समजत नाही, 4 तारीखला आम्ही संप करणार, अशा प्रकारची भाषा हिंदू आणि हिंदी बोलणाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. असं जे काही चित्र आपल्या समोर सर्वसामान्य भारतीयांसमोर जे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्यावर मला वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे की आपल्या समोर जे चित्र दाखवलं जातं हे खरोखर सत्य आहे का? कारण आज या कलियुगामध्ये सर्व गोष्टी प्रामाणिकपणे आपल्या समोर येत नाही. महाभारताचा एक प्रसंग मला आठवतो की धृतराष्ट्र अंधा असताना संजय यांनी घरात बसून कुरुक्षेत्र या मैदानावर जे काही झालं ते तसं वर्णन धृतराष्ट्राला केलं. कारण त्यावेळेची मीडिया म्हणा, ती त्यावेळेची मीडियाच होती, ती कुठल्या गोष्टी मॅनेज नव्हती करत. आज आपल्या समोर जे प्रसंग येतात त्याच्याबद्दल आपण बरेच साशंक असतो. कारण जे दाखवलं जात आहे ते खरोखर आपल्याला पाहिजे का हे आपण ठरवत नाही, समोरची व्यक्ती ठरवते की तुम्हाला काय दाखवायचंय आणि त्याच्यातून गैरसमज कसे निर्माण करायचे, समाजामध्ये तेढ कशी निर्माण करायची, असे प्रकार सदसपणे सध्या चालू आहेत. कारण हे म्हटलं जातं हे कलियुगाची सुरुवात आहे. आज हे जो काही आंदोलन चाललंय, मला त्या लोकांना एकच सांगणं आहे. मी एक जुना चित्रपट बघितला, राज कपूर श्री 420. त्या काळामध्ये जेव्हा सर्वप्रथम आपल्या प्रदेशातून आपलं गाव सोडून जो मुंबईत आला त्याला या महाराष्ट्राने आणि विशेष करून मराठी माणसाने कधी लाठाळला नाही, त्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं. त्याला आम्हाला त्या पिढीला हिंदी समजत नव्हती, कारण त्यावेळी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी 100% मराठीच बोललं जात होतं. परंतु आपल्या प्रदेशातून जी पिढी मुंबईत आली त्यांना त्यावेळेच्या महाराष्ट्र पिढीने सांभाळून घेतलं.
अरे हमरे को तुमरे को करत सुद्धा त्यांच्याशी जवळीक साधली. आम्ही हिंदी शिकलो, आमची ती पिढी हिंदी शिकली. तुम्हाला किंवा त्या पिढीला भैया काय असतो हे भैयानीच त्या पिढीला समजलं. भैया म्हटलं भाई. भाई म्हणजे भाऊ. आणि त्यानंतरच्या ज्या पिढ्या त्या महाराष्ट्रात राहिल्या त्यांनी भैया ही शिवी करून टाकली. एक भाऊ या नात्याने तुम्हाला त्या पिढीने जवळ केलं. आज तुम्ही म्हणता आम्ही जिथे जाऊ आम्हाला अधिकार आहे. अरे पण अधिकाराबरोबर सुद्धा जबाबदारी सुद्धा असते. तुम्ही कुठेही जाऊन काम करू शकता, हा भारत आहे, व्यवसाय करू शकता, पण तुम्हाला जेव्हा जबाबदारी दिली जाते, तुमचा अधिकार दिला जातो, तेव्हा त्याच्याबरोबर जबाबदारी सुद्धा असते. याचा काही जणांना विसर पडलाय. आज माझे बरेच उत्तर भाषिक सहकारी आहेत, मित्र आहेत, ते त्यांना जमेल तसं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्यासमोर जे चित्र दाखवलं जातं ना, आम्ही संप करू किंवा काय करू, हे ठराविक मोजके काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला तुमची 90% लोकांची दिशाभूल करतात आणि त्याला कुठेतरी सर्वसामान्य उत्तर भारतीय हा बळी पडतो. त्यांच्या हाताला काही लागत नाही. तुम्ही इथे व्यवसाय करायला आलात, व्यवसाय करा, आपल्या कुटुंबाचं पोट भरा. परंतु कुठे जर अरेरावी करत असाल कोणाच्या नादाला लागून, तर ते कोणी सहन करणार नाही. आपण ज्या राज्यात जातो त्या मातीचा, त्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण आपली ही कर्मभूमी आहे. आज आपल्या गतपिढीला याच मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने मोठं केलं आणि त्याच्या जीवावर आज मुंबईमध्ये आपण जर दादागिरी दाखवत असाल तर ती कुठेही स्वागतार्थ नाही. याचा प्रथम सर्वांनी विचार करा. कारण जशी कृती तुमच्याकडून येईल त्याची प्रतिक्रिया त्याच पद्धतीनेच आणि त्या जोरावरच दिली जाईल. त्यामुळे यापुढे कुठलीही कृती करताना आपल्या पूर्वजांना, या महाराष्ट्राने, मराठी माणसांनी जे सहकार्य आणि केलं त्याचा तुम्हाला विसर पडलाय. त्याचा विचार करा आणि मगच प्रतिक्रिया द्या. कारण या महाराष्ट्रानेच आपल्याला आणि आपल्यासारख्या असंख्य हिंदूंना हिंदू म्हणून कसं जगायचं हे राजे शिवछत्रपती महाराजांनी दाखवून दिलंय. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.